नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असे पोह्यापासून थोड्याशा भाज्या घालून कटलेट्स बनवणार आहोत. बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हे कटलेट्स बाहेरून मस्त असे क्रिस्पी आणि आतून छान असे सॉफ्ट बनतात. अगदी लहान मुले आवडीने खातील आणि मोठी लोकही आवडीने खातील इतके हे कटलेट टेस्टी बनतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. इथे मी हा पोहा घेतलेला आहे 1 कप. या पोह्यामध्ये पाणी घालून हा पोहा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. 1-2 पाण्याने हा पोहा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे पोह्यावरचे जे स्टार्च असतात ते कमी होतात. ते मी हा पोहा भिजवून घेतलेला आहे. आपण पोहा बनवण्यासाठी जशा प्रकारे पोहा भिजवून घेतो त्याच प्रकारे मी इथे हा पोहा भिजवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये हे मी 3 बटाटे बॉईल केलेले आहेत, हे घालून घेणार आहे. हे बटाटे मॅशरने थोडे मॅश करून घ्यायचे आहेत. हे सर्व एकदा व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली एक हिरवी मिरची घालणार आहे. कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, गाजर घेतलेला आहे बारीक चिरून आणि बीन्स घेतलेले आहे बारीक चिरून. असे हे थोड्याफार भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत, या घालणार आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता. आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे, अर्धा चमचा ब्लॅक पेपर घालणार आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालणार आहे आणि 1 चमचा धने पावडर घालणार आहे. या सर्व मिश्रणाला थोडं चटपटीत बनवण्यासाठी इथे मी थोडा चाट मसाला घालणार आहे. चवीनुसार आता मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणामधून एक छोटासा गोळा घेऊन याला आपण कटलेटचा असा शेप देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे आपण याला कटलेटचा थोडासा चपटा असा शेप देऊन घेतलेला आहे. अशा प्रकारे आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. अशा प्रकारे या मिश्रणामधून एक छोटासा असा गोळा घ्यायचा, त्याला हातावर असं गोल करायचं आणि याला आपण कटलेटचा असा शेप देऊन घ्यायचा, थोडासा चपटा. अगदी सहज बनले जातात, हातावर हे पटकन असे वळले जातात. अशा प्रकारे बाकीचे राहिलेले सर्व कटलेट मी बनवून घेते. तर इथे मी अशा प्रकारे हे सर्व कटलेट बनवून रेडी करून घेतलेले आहेत. हे कटलेट आता आपण शालो फ्राय करणार आहोत. ते मी कटलेट फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेही थोडं नॉर्मल असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक कटलेट आपण सोडून छान असे दोन्ही साईडून फ्राय करून घेणार आहोत. आता हे कटलेट आपण एका साईडून 2 ते 3 मिनिटं, दुसऱ्या साईडून 2 ते 3 मिनिटं असे मस्त असे खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. आता एक 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण हे कटलेट जे आहे ते पलटी करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले कटलेट दुसऱ्या साईडून छान अशी खरपूस भाजली गेलेली आहेत. सर्व कटलेटची पलटी करून घेतलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडूनही 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर छान असे सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत हे कटलेट आपण फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित असे आतपर्यंत शिजली जातात. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडून मस्त असे आपली कटलेट फ्राय झालेली आहेत. आता ही मी काढून घेणार आहे. इथे मी सर्व कटलेट बनवून तयार रेडी करून घेतलेले आहेत आणि एका सर्विंग प्लेटमध्येही काढून घेतलेले आहेत. मस्त अशी बाहेरून क्रिस्पी, आतून मस्त अशी सॉफ्ट एकदम झालेली आहेत आणि सॉस बरोबर खा, एक नंबर असे हे कटलेट लागतात. लहान मुले असो किंवा मोठे लोक असो आवडीने मागून खातील इतकी मस्त आणि टेस्टी अशी हे कटलेट पोह्यापासून बनलेले आहेत. थोड्याशा भाज्या घालून
मस्त अशी पौष्टिक कटलेट इथे आपले रेडी झालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।